सर्वांना चला तर आज आपण झटपट होणारी पौष्टिक आणि उपवासालाही चालणारी अशी रेसिपी पाहतो आहोत। ती म्हणजे राजगिऱ्याची खीर। राजगिऱ्याची खीर करण्यासाठी राजगिरा छान असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर तो थंड करून तो मिक्सरला बारीक असा वाटून घेऊन चाळणीने चाळून बारीक वाटून चाळणीने चाळून तो डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला कधी पण ती खीर करता येऊ शकते। त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे कृती करायची आहे। जेवढी आपल्याला खीर करायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि ते भिजत ठेवायचं आहे। त्याच्यानंतर येथे मी 2 चमचे पिठाला 2 ते 3 चमचे पिठाला 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे, कारण शिजण्यासाठीही हे लागतं। 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर ते बॅटर जे मी भिजवलेलं आहे ते त्यामध्ये सोडून त्याला उकळी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये गोडीसाठी मी गूळ किंवा आपण साखरेचाही वापर करू शकता, पण मी पौष्टिकतेसाठी गुळाचा वापर केला आहे आणि तूप टाकून छान असं गार्निशिंग करून आपल्याला ही खीर खाण्यासाठी तयार। ही खीर आठवड्यातून 2दा नक्की खावी, कारण की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। व्हिडिओ आवडला तर लाईक